आणि हिचा भाऊ पारनेरमध्ये आत्ता. ते म्हणतात की आमच्याकडे त्या पद्धतीनं नाही आत्ता त्यांच्याकडं. हे 5 महिन्याचं आहे. कुठंच तुम्हाला खुराक नाही किंवा ह्याच्यावर पिसवू दिसणार नाही किंवा असं शेणानं भरलेलं तसलं का नाही. आता लेंड्या पडल्यात बघा कुठं जात आहे. शे त्या मेंढरांसाठी सर्वात फायदेशीर आहे. बाकी तुम्ही काही करा मग. खायचं तर काही विषयच नाही. आमचं तर चाराच नसतो आमच्याकडे जास्त करून. ते काय झालं की ह्यो नर होता ना तिच्या अंगावर बसतो, खाली बसत नाही ग्राउंडला. त्याला उभं राहावी म्हणून तिचं केस ठेवलेली आहे. ती एकच तेवढी ठेवली बाजरायची. कटिंग करताना धुवायला लागते अगोदर का? हो, भिजवायचं. भिजवलं ना की त्याने अंग झाडलं एकदा की लगेच चालू करायचे. लगे म्हणजे 2 मिनिटाच्या आतमध्येच. शिव पण बघा की आता ह्या दोघी ह्या 4 महिन्याच्या आहेत आणि तिकडे जो गव्हाणीत आहे ना तो एका मादीची 3 जण आहेत. तो खातोय चारा. तो हे 4 महिन्याचे. हो, ते बारकं राहते बघा की. हे 28 ऑक्टोबरची त्यांचा डेट ऑफ बर्थ आहे ह्या तिघांची. फेब्रुवारीला 4 महिने झालं. आणि 4 महिन्यात ह्या अशा माद्या वाटतात. ही बघा की बसलेली मादी कशी दिसते तुम्हाला. ही एक म्हातारी मेंढी आहे काय जरा? नाही, हे काय झालं होतं ह्यांना जंताचा डोस जास्त झाला. हे 5 दिवस त्यांनी खाल्लं नाही. म्हणजे आम्ही जायक्लॉज दिलं आणि आबाळ आमच्याकडे आलं. 5 दिवस कुठल्याच शिया मेंढीनं ती एक तिकडे तिघांनी 4 मेंढ्यांनी अजिबात एक ह्यातला अन्नाचा दाणा खाल्ला नाही. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला ते थोडं करून त्याचं रिकवर केलं आणि मग त्या चांगल्या झाल्या. ही कन्सेप्ट आहे का नाही, ही आता तुमची पिल्ले ही कॅनडा मधलं मी ते व्हिडिओ बघतो ब्रॉक म्हणून. तिचं सेम कन्सेप्ट आहे. ही असं पिल्लं डालून ठेवायची नाही, डायरेक्ट त्या ह्याच्यातनं जाणार ज्यावेळी खायला वाटतंय. कारण काय होतं की ह्या गावाने तुम्ही समजा टाकलं काय, ह्या मोठी प्राणी काय करते ते स्वतः पहिली जास्त खातात. त्यांना खाता येत नाही ना. आता ते तिथं का गेलंय त्याला माहिती आहे तिथं चारा आहे माझा म्हणून ते तिथं गेलं. आणि हेच आपल्या लोकांचं पहिल्यांदा चुकलं की लहान पिल्लांना ग्रोथ होण्यासाठी तसलं काय आपण करत नाही. ही आता गाप जायला दमवणार की पिल्लं बरोबर आहेत म्हटलं. नाही ना, गेले का ह्या गाप गेल्यात आहे 2. ही फक्त ही राहिले आणि ह्यातली एक राहिली. ह्या 2 राहिल्यात आहेत. ही आणि ती गाप गेलेली. ते दोन पिल्लं असू द्या काय नाही. पिल्लं काय करत नाहीत त्यांना. पिल्लांचं काय घेणं. पिल्लं पित असल्यावर गाप जायला. आता ती तरी काय तर त्या तिकडे ज्या ठेवल्यात आपण त्या गाभानच आहेत. त्यांची पिल्लं त्यांच्या सोबतच येतं. ही जी आहे ना ती आता तिकडं मध्ये बसले ना तिची आहे. पण आता तिकडं शिवा होता म्हणून तिला इकडं आणले, नाही तर ही तिकडंच असायची. एकदा का तिनं क्रॉस केलं ना दूधच येत नाही. बंद होतं दूध बंद होतं. पिल्ला असू नाही तर नसतं. तुमची काय त्यांच्याशी घेणं देणं नाही. बाकी काय नसतं. फक्त ह्यांना हे जे आहे ना कार्यक्रम शो महत्त्वाचा आहे. तिकडे बाहेर जाऊन खाल्लं पाहिजे. आणि त्याच्यात तुम्ही सोयाबीनची पावडर टाकली पाहिजे. सोयाबीनची पावडर म्हणजे चिलका म्हणतात? नाही, दाण्यांची पावडर सोयाबीनच्या ह्याच्यामध्ये येतं. त्यापेक्षा ते काय होतं नॉर्मल खातं की ती एक म्हणजे असं एवढंसं खाणार. त्याची त्याला सवय लागते. सोयाबीनचा स्मेल जास्त येतो त्याच्यामुळे ते खायला सुरुवात करतं. बाकी त्याला काय दुसरं करायचं नाही. म्हणून ते सोयाबीन टाकायचं. आणि 2-3 दिवशी ते चाटतं असं. आणि त्याच्यानंतर जे काय बनतं ते ह्या अशी क्वालिटी बनते. सोयाबीन कंटिन्यू टाकतात. सकाळचं थोडंसं 1 चिमूटभर टाकायचं आणि संध्याकाळचं. आणि जेव्हा ते खायला लागले तर 5-6 दिवस गेलं तर मग ह्या चारा भुस्सा आणायचा त्याच्यात ओलं करून ते ठेवायचं. मग खा तुम्ही. वल्ल केलेलं आहे. हो, वल्ल केलेलंच आहे बघा. गुळाचं पाणी रोज घालतात. मिठाचं पाणी. मुरघास किती टक्के? 20%. 20 ते 25% मुरघास. बाकीचा सगळा हिरो सुकास मक्याचा. विकत घेतलाय काय? हो, हा विकतचा आहे. घरचा असेल तर हे दांडकं पण राहत नाहीत. म्हणजे टुडीतनं जर केला तर ते दांडकं बिंडकं काय राहत नाही. परत त्या मशीन मध्ये नाही टाकत. एवढं कोण करत बसत नाही. फक्त हे जे पावडर म्हणजे फॉर्म आहे ना ते आपला चारा शॉर्टेज होतोय किंवा तुमच्या ह्याच्यात टाकलेला चारा कचऱ्यात टाकायला लागतोय ते होऊ नये ह्याच्यासाठी. बाकी काय नाही.
आणि आपल्याला कसं म्हणजे तेव्हा पहिलं काही माहीत नव्हतं की हे असं चारा काय होईल किंवा आपण ह्या मेंढरांना बारीक करू एवढा पावडर, असं काही संकल्पना नव्हती. एक बारडा असावा आणि एक चारा कुट्टी असावी म्हणून ती मशीन घेतलेली. बाकी नंतर ते त्यातनं समजायला लागलं की त्यातनं भुसा होऊ शकतो, हे सगळं करता येतंय अशा पद्धतीनं. पोट त्यांचं भरलेलं असल्यामुळे ते एक हालना जागे. बघा की उठतंय का कुठलं. आता तुम्ही एवढं आलंय, ती तिकडची येतं, ही इकडची येते. बाकीचे मेंढ्या पोट भरलं नसले की वरडायला. आता लोक म्हणतात रवंत करेल का ते बारीक चारा घातल्यावर. आता हे बघा 1.5 महिन्याचं या वरचं पिल्लं आहे, करते ना रवंत. हे पांढरं बघा की ते रवंत करते, कारण त्यांना जे पोट भरलं ना की त्यांचा विषय संपला ना. वरडणे नाही किंवा इकडे तिकडे पळापळ नाही तुमचं. यात जरा मिनरल मिक्सचर घातलं तर तुम्ही जेवढं कराल तेवढं उत्तम आहे. नाही म्हणजे मिनरल मिक्सचर मी काय सांगितलं की बाबा आमच्याकडे परिस्थिती तशी नाहीये. समजा मिनरल मिक्सचर आणायचं तर सातारला जावं लागतं, मागवावं लागतं. मग ह्याचपेक्षा आपलं जे आहे त्या पद्धतीत जर जगतंय तुम्ही केलं तर ह्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट येणार. आता ही 5 महिन्याची अशी येणार तर तुमच्याकडे 4 महिन्यातच चांगली होणार, पण ग्राउंडला नाही होणार. ते तुम्ही किती ग्राउंडला किती खेळ करा, असं प्राणी ग्राउंडला होणार नाही. त्याला पर्याय नाही तुम्हाला. कारण ग्राउंडला आता ही जी झोपलेत ना त्यांची मान जमिनीला असते आणि त्यांचा लघवीचा वास येतो. तो विषय ग्राउंडला येतो. बस तेवढा जर सांभाळलं की संपला ना विषय. त्यांना काय आहे दुसरं. आणि तुमच्याकडे तर चाऱ्याचं म्हणताय तुम्ही, काय चारा असतो बऱ्यापैकी. वेस्टेज निघाल तर हे तर परत वेस्ट राहतच नाही ते. पावडर केले मोठं राहते. नाही ते जर समजा आपण मुरघास जर तुडीचा असताना तर ते राहत नाही, पण ते विकतचा मुरघास आहे म्हणून ठीक आहे. समजा आता राहिलं आपल्याकडे तर हे समजा आपण बारीक करून टाकू शकतोय का थोडी? कशाला घालतानाच केला तर चांगलं. तुम्हाला मुरघास टाकायचाच आहे ना, विकतचा मुरघास तवाच तुडीत घालायचा, तो 1 नंबर राहील. पण ते वल्ला होणार नाही. हे होणार नाही जसा मुरघास आहे ना पहिला तसाच तुडीत घालायचा. म्हणजे आपण चारा काढतो त्या सिस्टममध्ये, चाळणमध्ये नाही लावायचं. चाळण नाही लावत. नाही चालणार नाही हो. हे वल्ला असल्यामुळे चालणार कसं? चालणार नाही. वरनं काढायचं त्याला बाहेर. ती जी दांडकं राहिलेत ना ती बारीक बारीक करतं, कारण ते आतलं जे फिरणार आहे ना ते तोडतं त्याला आणि ते बारीक निघतं. पण हे संध्याकाळपर्यंत हे काय ठेवतच नाहीत मेंढरं. अजून बरंच राहिलंय म्हणून म्हटलं. म्हणजे खाणार सगळं. संध्याकाळपर्यंत जसं ज्याला भूक लागेल तसं येणार, खाणार, संपला विषय. तर आम्ही काय केलंय, मी एक टाइमच वैरण घालतो. मग एकदा आता संध्याकाळी घातली, आता मी गेल्यावरच त्यांना मिळणार वैरण. आम्ही पण म्हणजे आमचं कसं सकाळी 9च्या नंतर तर संध्याकाळी 9च्या नंतर म्हणजे 2 टाइम. एकदा घातली तर काय होणार की ते वरचं खाणार आणि परत खालच्याला तोंड नाही लावणार. आणि जास्त असल्यामुळं मग ती काय थोडं त्रास पण करणार, नाश करतील. म्हणून आम्ही काय करतो, सकाळचं 2-2.5 किलो भेटल ह्या हिशोबाने, संध्याकाळचं 2-2.5 किलो भेटल ह्या हिशोबाने. त्याला काय नाही एवढं नाही, त्याच्या अर्ध्याचा भाग असतो. हे आपल्या त्या गव्हाण्या मोठ्या ड्रमाच्या लावलेल्या येतात. कारण तेव्हा काय व्हायचं, हरभऱ्याचं बुसकाट असायचं, मग ते आम्ही अख्खच टाकायचो. हरभऱ्याचं काड्या बिड्या सगळं असायचं, त्याप्रमाणे त्या गव्हाण्या होत्यात आमच्या. त्यावेळेला टाकताना सगळ्याला एकदम खाता येणार नाही, ही कमी आहे ना तुमची. नाही हे केलेलं आहे, इथनं इकडे वाढवायचं होतं, पण आपल्याला कसं होईल की नाही सक्सेस ही भीती होती. शेड बांधताना तीच माझ्या म्हणजे भीती होती की मी करतोय ते होईल का नाही सक्सेस, हा विषय होता माझ्याकडे पहिला. त्याच्यामुळं आपण त्या पद्धतीनं केलं. आणि आता वाटायला लागलं की अजून हे 20 फूट वाढवायचं तिकडे. आता काय टेन्शन नाही, प्राण्यांना पण काय त्रास नाही, काय होत नाही. अशामुळं ते तसं आहे. मग आता खाताना अडचण येत नाही, सकाळी एकदम चारा टाकला एकदम पळत येत नाही. नाही पळणे बिळणे तसलं काय नाही. खाताना प्रत्येकाचं मुंडकं त्या प्रत्येकाच्या ह्याच्या एक बसतं. खाऊन गेल्यानंतर दुसरं येणार. 1 2 बारकी बाहेर तिकडं ही मोठी जी 1 2 3 4 येते इथं मोठी ती, आणि ह्या 2 ती 2 बाहेर नाही त्यातली नाही, ही निघतात. हे बारकं हे. आणि मग ही काय करतात, हे प्रत्येकाचं तोंड ह्याच्यात जातं तेवढीच खाणार, कोणाला मानणं डोसलणं नाही, काय नाही. आणि जास्त भानगड ह्याच्यामध्ये जास्त चाऱ्याची किंवा खाण्याची काय मारामारी नाही होत, कारण मानच तेवढी त्यांची आत जाते, दुसरं काहीच जात नाही. बरोबर. आणि जी बारकी पिल्लं येतं हे बाहेर जातं, हे ती 2 ती बाहेर जातात खायला. आणि मग आम्ही काय करतो, ह्या बारक्या माद्या येतात त्यांना बाहेर घेतो
हा म्हणजे तुम्ही हा तुम्ही थोडंसं खा इकडं बाहेर आणि नंतर मग आतमध्ये या अर्धा एक तासानं आतमध्ये घेतो इकडं अशा पद्धतीनं ते करतो पण खाली असं तुमच्याला होणार नाही काही करा हा, ग्राउंडला हा. माडगेळी सुद्धा वटणीची चांगली ते क्वालिटी त्याचं पिल्लं पण क्वालिटी होतात होय माडगे. माडगे आमच्या इकडे माडगेळी भरपूर आहे ते पण तयार सिंगलच येणार. सिंगल नाही ह्याचं पिल्ल्याला आता ह्याला नारीसवरनं क्रॉस केलं ना हा, केला पिल्लू होणार आहे पिल्ल्याला परत नारीसवरनं क्रॉस केलं की डबल होते हा. म्हणून त्या मित्राकडनं आणलंय दुसऱ्या तिसऱ्या पिढीपासून उठवून त्यामुळं. आता माझ्याकडे जे आहे ते दुसरेच म्हणजे पहिलं नारी माडगेळ होतं त्याचं पिल्लू आहे हा त्याला आता 2-2 होते होते तेच ना प्रत्येक वेळी 2-2 होते मग त्याचं कारण आणि ह्या नारीसुवर्णापेक्षा ते चांगलं होतं त्याचे पिल्लू मोठे होते ते मग मी लोकांना तेच सांगतोय की हिथं माझ्याकडे म्हणजे आमच्याकडे जे केलं आम्ही आणि आम्हाला कळलं तेवढंच लोकांना सांगितलं आणि पहिल्यांदा काय झालं